नाशिक पासून प्रॉपर असं खेडेगाव. तर माझ्या काकांना छोटस असं बकरू ते त्यांना रस्त्यात दिसलं. खेळायचं होतं म्हणून त्यांनी ते घेतलं त्यांच्या हातात. जवळ घेताय, खांद्यावर टाकताय, खेळवतायत. खेळत मस्तपैकी चाललंय. अंधार पडला. 7 नंतर अंधार पडतो. 7 झाले, 7:30 झाले आणि ते जे बकरूचं पिल्लू आहे ते थोडं 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 मोठं होत चाललंय. हे शपथ. आणि ते काकांना महसूस झाले काहीतरी आहे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. माझं गाव जे आहे ना हायवे पासून 3 किलोमीटर आहे. नाशिक हायवे. नाशिक पासून 50 किलोमीटर आहे. प्रॉपर असं खेडेगाव. पण मग हप्त्याचा बाजारासाठी लोक त्या एका गावी येतात. जे 8-10 गाव आहेत तिकडचे लोक त्या गावी येतात बिकॉज तो हायवेला असतो. आणि त्या हायवे पासून माझं गाव 3 किलोमीटर आहे. त्यावेळी साधन नव्हतं बैलगाडीच. म्हणजे मी पण कधी कधी बैलगाडी केलं आहे. आत्ता कुठे जाऊन तिथे ST वगैरे स्टार्ट झाली आणि आता कुठे बाबा चला ठीक आहे जीप वगैरे वगैरे ठीक आहे 10 रुपये शेअरिंग्स वगैरे असे घेतात. ठीक आहे. त्यावेळी माझ्या आजीने मला सांगितली होती गोष्ट. तर शुक्रवारचा बाजार झाला. ठीक आहे. आणि माझे काका, मोठे काका, ते ऑलमोस्ट एक 15 ते 16 वर्षाचे होते. ठीक आहे. त्यावेळी आता साधन नव्हतं ना. ठीक आहे. बैलगाडी नाही आणली तर मग चालत चालत जा. आणि घरी पोचता पोचता ऑलमोस्ट 8-9 होतात. हे लोकांनी ऑलमोस्ट शुक्रवारचा बाजार, आजही शुक्रवारचा बाजार भरतो तिथं. सामान वगैरे घेतल्यानंतर वगैरे 7 नंतर अंधार पडायला सुरुवात झाली. तर माझ्या काकांना एक छोटस असं बकरूचं बेबी ते त्यांना रस्त्यात दिसलं. ठीक आहे. तोपर्यंत त्यांच्या लक्षात नाही आलं. खेळायचं होतं म्हणून त्यांनी ते घेतलं त्यांच्या हातात. ते त्याला जवळ घेताय, खांद्यावर टाकताय, खेळत मस्तपैकी चाललंय. 14 वर्षाचा मुलगा, त्याने म्हणे काहीच नाही, खेळत चाललाय. ठीक आहे. आणि त्यांना लेट झालं. तोपर्यंत बाकीचे लोक पण निघून गेले होते कारण गावं लांब लांब आहे आतमध्ये, रानात लावतात कोणी वगैरे. ठीक आहे. तर मग हार्डली काही असतील एक 8-10 लोक. कोणी पुढे चालतंय, कोणी मागे चालतंय. ठीक आहे. आता अंधार झाला, लेट झालं त्यांना. आणि मग आजी पुढे चालते. आजीच्या याच्या डोक्यावर पण ओझं, यांच्याकडे पण एक पिशवी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा त्याच्याबरोबर खेळतोय वगैरे वगैरे. आणि अंधार पडला. 7 नंतर अंधार पडतो. 7 झाले, 7:30 झाले. गावची जी आपण बोलतो ना एक बेस असते, ती ओलांडायला ऑलमोस्ट काहीतरी एक 12 ते 15 मिनिटं लागणार होते. 15 मिनिटं लागणार होती. दिसत होती की बाबा आपलं गाव आलंय. ठीक आहे. त्यावेळी त्या काय स्ट्रीट लाईट्स नव्हत्या. त्या बाबा दिसते मला देवाचा कळस दिसला, अच्छा माझं गाव आलं. ठीक आहे. 12-15 मिनिटं लागते. तोपर्यंत तो जो आहे मग काका त्या बकरीच्या पिल्लाबरोबर खेळताय. मस्त वेगाने अंधार पडलाय. फक्त ते चांदणं जे आहे त्याचाच प्रकाश थोडाफार पडतोय. ते त्यांच्या पण लक्षात नाही. आणि आजी पुढे चालली आहे. आणि ते जे बकरूचं पिल्लू आहे ते थोडं 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 मोठं होत चाललंय. हे शपथ. ते त्याच्या खांद्यावरच आहे. त्यांचं खेळून झालंय आणि त्याने त्याला खांद्यावर ठेवलंय. तसं आता वाढतंय, वजन हा. वाढतंय. आणि ते काकाच्या लक्षात नाही आलं. ते वाढत चाललंय. त्याचे हात ते त्यांच्या कमरेच्या खाली येत आहे, पाय वगैरे. नंतर त्यांना ते जड वाटायला लागलंय. आणि ते काकांना महसूस झाले काहीतरी आहे. आणि आता साहजिकच ते लहान, ते त्यांना सुचेना. त्यांनी पटकन आईला आवाज दिला. ठीक आहे. आजीने पटकन मागे वळून बघितलं. ठीक आहे. त्याला टाकून दिलं लगेच. त्यांनी पटकन टाकलं आणि पळाले दोघं आणि मागे वळून बघितलं नाही. पण आता ते नक्की ते काय होतं, ते खरंच एक वेगळं विचित्र जनावर होतं का ते एक वेगळी एक स्पिरिट होतं, आत्मा होती. बिकॉज असं म्हणतात की खवीस. ठीक आहे. खवीस हा असा प्रकार आहे जे कुमार वयातले मुलं जे मरतात ते खवीस बनतात. आणि त्यांचे ते त्या जगातले पण नसतात, या जगातले पण नसतात. ते इकडे तिकडे 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 भटकत असतात. आणि ते कुठलेही रूप धारण करू शकतात. शिफ्टर त्याला आपण इंग्रजीत म्हणतो. आपण ते मोठं तर कोणतं पण रूप मराठीत सांगायचं त्याला खवीस. तर ते कोणतेही रूप धारण करू शकतात. आणि मे बी त्यांना तेच दिसलंय. तसंच काय बिकॉज रोड आहे, त्या रोडवर अनेकदा त्यावेळी किती ऍक्सिडेंट झाले असतील, काय झाले असेल कुणाला माहिती. खेड एक प्रकारचं ते
ठीक आहे, रस्ता व्यवस्थित नाहीये, बैलगाडी चालली तर ठीक आहे, तर असं तर ही झाली ऑलमोस्ट काहीतरी 1950-55ची गोष्ट. त्याच्या आधीपासूनचा तो रोड आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळातला काय झालं असेल कोणाला माहित नाही. तर लिटरली त्या आजीने ते बघितलं, ते जे काय खवीस काय काय होतं वगैरे, ठीक आहे. आता बरेचसे असे लोक म्हणतात की माझ्या आजोबांनी खवीस बरोबर कुस्ती खेळली वगैरे, ठीक आहे. काही काही लोकांच्या आपण गोष्टी ऐकल्या आहेत वगैरे. तर लिटरली माझ्या आजीने तिला बघितलं आणि त्याने ते कसं टाकून दिलं असेल माहिती आहे. आणि ते पळाले आणि पळत 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 वेस ओलांडली. त्यांनी मागे वळून बघितलं. बटोबेस दोघांना नंतर ताप आला, बिकॉज त्यांनी ते भूत बघितलं होतं. डेंजर. आणि ही कधीच्या काळातली गोष्ट आहे? ही 1950-55, 60, ऑलमोस्ट 75 वर्ष जुनी. 75 वर्ष जुनी. आजही काही खेडी अशा आहेत की तिथे व्यवस्थित रोड नाही. नॉट ओनली नाशिक साईड म्हणतो मी, सातारा साईड पण, पूर्ण महाराष्ट्रात पण. आता आपलं कोकण एवढं सुंदर आहे, पण आजही लिमिटेड बसेस आहे. तर एका घरात दुसऱ्या जायला मध्ये अंधारच आहे, स्ट्रीट लाईट नाहीच आहे अजूनही कोकणामध्ये, राईट. म्हणजे बऱ्यापैकी आलंय, पण काही काही गावात काही काही गावात हो